आणि आता पाहूयात राजकीय गुढीपाडवा। ठाण्यामध्ये मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा। कोपिनेश्वर पालखी सोहळ्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी। नागपुरातील शोभायात्रेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी। अभिनेत्री प्राजक्ता माळीचा देखील शोभायात्रेमध्ये सहभाग। अजित पवार सुनेत्रा पवार यांच्याकडून गुढीपाडवा साजरा। काटेवाडीमधील निवासस्थानी विधिवत पूजा करून गुढी उभारली। खासदार सुप्रिया सुळे यांनी उभारली गोविंदा बागेत गुढी। पती सदानंद सुळे, कन्या रेवती सुळे यांच्याबरोबर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गुढीचं पूजन। नातवासोबत आजोबा राज ठाकरेंनी उभारली गुढी। अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्याकडून गुढीची पूजा। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्याकडून देखील गुढीपाडवा साजरा। कुटुंबासोबत घरासमोर उभारली गुढी। पंकजा मुंडेंकडून बीडमधील धनगरवाडी गावात गुढीपाडवा साजरा। महिला ग्रामस्थांकडून पंकजा मुंडेंचा औक्षण। जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गावगुढीचं पूजन। मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। गावगुढी पूजनाची अनेक वर्षांची इथे परंपरा। धुळ्याचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांनी देखील उभारली गुढी। गुढी उभारून मोदींना पंतप्रधान करण्याचा भामरेंचा संकल्प।